अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये पहिल्यांदाच भव्यदिव्य कावड यात्रेचे आयोजन डॉक्टर भूषण पोतदार, आझाद मंडळ व संघर्ष युवा संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. प्रथम या कावड यात्रेची सुरुवात गजानन मंदिरापासून करण्यात आली. या कावड यात्रेकरिता 3 नद्यांचे पाणी अगोदरच्या रात्री आणून ते 21 भरण्यांमध्ये भरण्यात आले होते. ती 21 भरणी कावडीला बांधून भगवान शिव व नंदीची प्रतिमा या कावडवर ठेवण्यात आली. नंतर ती कावड 40 ते 50 तरुणांनी आपल्या खांद्यावरती घेऊन डीजेच्या तालावर बम बम बोले, हर हर महादेवच्या गजरात भव्य कावड यात्रा संपूर्ण शहरातून काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांनी फिरत फिरत ही कावड यात्रा श्री खंडेश्वर मंदिरामध्ये समाप्त करण्यात आली. शहरातील सर्व भाविकांनी व महिलांनी या कावड यात्रेचे पूजन केले. श्री खंडेश्वर मंदिरामध्ये 3 नद्यांच्या धारेमधून आणलेल्या पाण्याने शिवाभिषेक करण्यात आला. नंतर भगवान शंकराची आरती करून या कावड यात्रेची सांगता करण्यात आली. सर्वात शेवटी शिवभक्तांकरिता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. ही कावड यात्रा प्रथमच नांदगाव शहरामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली. या कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनाकरिता दिनेश शेळके, कांतेश्वर नागोलकर, मंगेश देवळे, रुपेश भोयर, भूषण भोयर, निखिल राठोड, गिरीश बाविस्तळे, शुभम चांदणे, राहुल शिवनकर, करण ठाकूर, सूरज ठाकूर, अभि बाविस्तळे, अभि राऊत, रवींद्र राऊत, दीपक राऊत, मनु बाविस्तळे, दीपक पिवळे, निखिल भेंडे, वैभव कोंडवते, शिवा पंधरे तसेच शहरातील शेकडो तरुणांनी अथक परिश्रम घेतले. उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाणसह अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.